नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. काल ना रामनवमी होती, मग त्यामुळे ना मी मंदिरात गेलेली. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावरती राम मंदिर आहे. तिथे ना छान असा पाळणाही बांधलेला होता. म्हणजे बाळ राम असतील ना, भगवान राम, तर त्यांच्यासाठी मस्तच असं छान फुलांचा सुगंधही येत होता. डेकोरेटिव्ह मस्त केलेलं होतं. ते आपलं राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीसमोरच भगवान श्री हनुमानांचं पण छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच हे विठ्ठल रखुमाईंचं मंदिर आहे. मी पूर्वी ज्या घरात राहत होते ना, अगदी त्याच्या पुढच्याच गल्लीत हे मंदिर आहे. पण त्यावेळेस ना मला माहिती नव्हतं एवढ्या जवळ आहे. आणि ह्याच्या लागूनच आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र पण आहे. तर मी नेक्स्ट टाईम नक्कीच जाणार तिथे. काल ना अंधार पडलेला, मग त्यामुळे खूप घाई झाली होती. मुली घरी वाट बघत होत्या. नाशिकला होतो ना, तर आम्ही दरवर्षी ना श्री काळाराम मंदिरात जात होतो. गोराराम मंदिरात जाण्याचं माझं राहिलेलं आहे. तर ते अगदी गोराराम मंदिर तर नदीच्या काठावरतीच आहे. किती वेळेस तिकडून गेलो, पण नेमकं तिथे जायचं राहिलं की बऱ्याच वेळेस दुपारी मंदिर बंद असायचं. मला ना काल खरंच काळाराम मंदिराची खूप आठवण आली, कारण ना रामनवमीच्या त्या आठवड्यात तिथे छान असं म्हणजे ना भजन असतं, भरपूर कार्यक्रम असतात. मंदिर इतकं सुंदर डेकोरेट केलेलं असतं, नाशिककरांना माहितीच असेल. आणि वरती ना संपूर्ण द्राक्षांनी सजवलेलं असतं मंदिराचा घुमट. रामनवमीमुळे ना काल बाजार भरला नव्हता आमच्या इथला, रविवारचा. तर आमच्या इथेच जवळपास चौपाटी आहे आणि तिथे भाज्या मिळतात. नंतर आम्ही गावात गेलेलो काल, तर तिकडे चिखली रोडला ना भाज्या होत्या, मग मी तिथेच घेऊन घेतलेल्या. भाज्यांचे थोडे आता भाव वाढलेले आहेत. मी चिवची भाजी पण आणली, याचे पराठेही छान लागतात आणि फुनकेही छान लागतात. नंतर 20 रुपये पाव गिलके आणलेत. 15 रुपयाची मेथी आणली, जी 5 रुपयाला आधी मिळत होती. इकडे ना कोबी हा फुलकोबी आपला किलोवर मिळतो, कोथिंबीर ही किलोवर मिळते आणि भेंडी आणलेली अर्धा किलो. 20 रुपये किलोने टरबूज आणलेलं. मी ना सिमला मिरची ना पावभाजी व्यतिरिक्त कधीच आणायची नाही, कारण की आमच्याकडे आवडत नव्हती. पण म्हणजे मी याची आपले हरभरा डाळीचं पीठ घालून जेव्हापासून बनवायला लागली ना, तर तेव्हापासून ना खूप आवडायला लागली. मुलींनाही आवडते. तर आता मी प्रत्येक आठवड्याला आणते सिमला मिरची. नंतर गवार आणलेली मी पाव किलो. तर गवार जवळपास मला 25 रुपये पाव मिळालेली. गावरानी गवार होती. इथे गवार ना खूप कमी प्रमाणात मिळते आणि जीही मिळते ना खूप अशी मोठी असते, जी एकदम ग्रीनवाली ती हायब्रिड असते ती. आणि 10 रुपयाच्या मिरच्या आणलेल्या आणि 5 रुपयाचं आलं घेतलेलं मी. इथले शेतकरी चांगले आहेत. अगदी 5 रुपयाचं जरी घेतलं ना तरी देऊन टाकतात. 15 रुपयात 2 पालकाच्या जुड्या घेतल्या आणि पाव किलो मी कोथिंबीर घेतलेली आहे 20 रुपयामध्ये. तर कोथिंबीरही छान गावरानी मिळालेली. पालक फक्त थोडं उन्हामुळे ना कोमजून गेलेली, पण पाण्यात जर तिची मूळ ठेवले तर कोथिंबीर असू द्या, मेथी असू द्या किंवा पालक, कोणतीही पालेभाजी जर अशी कोमजली असेल, मग आपण ना अर्धा तासासाठी तिला पाण्यामध्ये असं उभं करून ठेवायचं. खाली टोपलीत पाणी टाकायचं, तर त्याच्यानंतर ना खूप टवटवीत अशी म्हणजे ती भाजी होऊन जाते. मी ज्यावेळेस ना हायस्कूलला वगैरे होती ना, त्यावेळेस आमच्याकडे भरपूर अशा पालेभाज्या लावल्या जायच्या शेतामध्ये. तर रात्री आम्ही ना म्हणजे मदत म्हणून मग भेंडी निवडायचो. नंतर कोथिंबीरच्या जुड्या लावणं, मेथीच्या जुड्या लावणं. नंतर आपलं म्हणजे ज्याही पोकळा असतो आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात, ज्याही पालेभाज्या असतात ना किंवा फळभाज्या, त्या संपूर्ण व्यवस्थित निवडून त्याचे टोपले वगैरे पॅक केले जातात रात्री. आणि सकाळी 4ला उठूनच ना म्हणजे त्या भाज्या रात्रभर घरामध्ये ना असं एका हॉलमध्ये लावल्या जातात स्वच्छ करून. आणि मग नंतर सकाळी 4ला उठून परत ना पॅक केले जातात. खरं तर ना जे शेतकरी भाज्या पिकवतात ना, ते खरंच खूप कष्ट करत असतात. आमच्या म्हणजे माझ्या माहेरी ना खूप पालेभाज्या म्हणजे संपूर्ण भाज्या लावल्या जातात तिथे शेतामध्ये. त्यामुळे ना मी हे संपूर्ण जवळून बघितलेलं. म्हणून ना आपण खरं तर शेतकऱ्यांची ना कदर करायला हवी. कधीतरी आपण 2-4 रुपयासाठी, 5 रुपयासाठी ना मागे पुढे बघतो, पण भाज्या उन्हाळ्यात टिकवणं ना खूप कठीण काम आहे.
वांगी आणि भेंडी हे सगळ्यात कठीण आहे तोडणंही आणि निवडणंही. ज्यावेळेस भेंडी तोडतात ना त्यावेळेस प्रचंड खाज येते आणि वांगी तोडतानाही खूप जखमा होतात. भाज्या तर मी बाकीच्या फळभाज्या होत्या त्या ठेवल्या फ्रीजमध्ये. पालेभाज्या निवडून घ्यायच्या होत्या. त्यानंतर दिवा लावण्याची वेळ झालेली होती. संध्याकाळचे जवळपास 6:45 वाजले होते. मी ना सकाळी उठल्यावरती आणि संध्याकाळी ना नक्कीच एकदा ही प्रार्थना, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा ही ऐकत असते. हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणे. खूप अतिशय सुंदर अशी प्रार्थना आहे ही. नक्कीच तुम्ही बरेच जण ऐकत असणार. आणि ना रिलिजियस इंडिया म्हणून ना चॅनल आहे ज्यावरती ना देवाचे सगळे मंत्र, नंतर श्लोक आणि जेही असतात ना इतके सुंदर अतिशय असं मस्तच आवाजात ना ते गायलेले आहेत. त्यांची ना मी हनुमान चालीसा पण खूप ऐकते. मला त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे प्रार्थना किंवा देवाचं जेही गाणे आहेत ना ते प्रचंड आवडतात ऐकायला. ते जे गातात ना त्यावेळेस एक प्रचंड शांतता आणि ते खूप असं मनाला भिडेल ना असं आवाज आहे. आणि बोलण्याची कला पण खूप वेगळीच आहे त्यांची. तुम्ही पण एकदा त्यांचे सगळेच मंत्र ऐका. अतिशय सुंदर असं म्हणजे खूप छान आपल्याला मनाला फील होतं. नंतर ना टरबूज उन्नती तनिष्काला हवं होतं म्हणून ना मग मी कापून घेतलं. आणि मला ना म्हणजे बऱ्याच वेळेस आठवण नाही राहत देवांना दाखवायची फळं किंवा जेवण वगैरे नैवेद्य. पण आज ना काय माहिती आठवण आली मला अचानक. रामफळी आणलं होतं मी सकाळी प्रसादासाठी. तर आज नवमीच्या दिवशी रामफळाचा नैवेद्य दाखवला जातो. ॲक्च्युली मला तोंडातनं छाले झाले आहेत म्हणून मग मला बोलताना थोडा प्रॉब्लेम होत आहे. माझ्या सासूबाईंना न विसरता कधीही फळ आणू द्या, जेवण बनवू द्या, पण आधी ना त्या देवांना नैवेद्य दाखवायच्या आणि मगच सगळ्यांना द्यायच्या. म्हणजे ते त्यांचं कौतुकास्पद होतं की कधीच त्या विसरायच्या नाहीत. टरबूजवरती ना मी काळं मीठ टाकते आणि थोडीशी जिरा पावडर, जी भाजलेली जिरा पावडर आहे माझ्याकडे ती. उन्नतीला काही धीर नव्हता मग त्यामुळे ना मी तिला आधी देऊन टाकलं आणि मग बाहेर दिवा लावला आपल्या घराच्या दरवाजाजवळ. ॲक्च्युली ना तुळसजवळ जर अगरबत्ती धूप लावला ना तर तुळस खराब होते. म्हणून तुम्हीही जवळ अगदी लावू नका, कारण की पानं ना वेगळी म्हणजे फ्रेश नाही राहत, अशी लालसर पडून जातात किंवा रोग पडल्यासारखी होतात. नंतर टरबूज वगैरे खाल्ल्या गेलं. तरीच ना मी त्याचे साल ना जी कॅरी बॅग मिळालेली होती त्याच कॅरी बॅगमध्ये भरून घेतलं की जेणेकरून ना गॅस ओट्यावरती पसारा होणार नाही. आणि जेवण बनवल्यानंतर ना सगळं आवरायला आपल्याला खूप जड जातं म्हणून मग सोबतच सगळं आवरण्याचा प्रयत्न करते. आमच्या गल्लीत ना एक काका वारलेले त्यामुळे ना तिथे मंडप टाकलेला आणि कचरा गाडी ना जवळ येऊ नाही शकत आहे. मग खूप लांबून जाते तर ती कळत पण नाही कधी जाते. पण मग ना कचरा खूप साचला आहे 2 दिवसापासून. मला जाणीव झाली की प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे आपल्याला कळत पण नाही ज्यावेळेस ते आपल्याकडे ॲवेलेबल असते त्यावेळेस. पण ज्यावेळेस त्या गोष्टी आपल्यासाठी ॲवेलेबल नसतात ना तर कचरा गाडी ही किती महत्त्वाची आहे. कारण की जर कचरा गाडीच आली नाही तर आपल्या आजूबाजूला किती घाण जमा होईल आणि परिसरही अस्वच्छ होईल आणि वास तर किती येईल ते तर गोष्ट विचारायलाच नको. म्हणून प्रत्येकाचं एक वेगळं स्थान असतं. ज्यावेळेस ती गोष्ट कमी असते ना तेव्हा त्याची आपल्याला जाणीव होत असते आणि महत्त्वही खूप कळतं. कांदे कापून घेतले, लसूण निवडून घेतले, कारण की ना मला बनवायची होती खिचडी. टरबूज खाल्ल्यामुळे ना कमी भूक होती आणि संध्याकाळच्या जेवणासाठी ना खरं सांगू का काहीतरी निमित्त हवं असतं की अगदी साधासुद्धा पदार्थ बनवायचा की जेणेकरून तो कमी वेळात बनेल. सोबतच उन्नतीचे उद्यापासून पेपर सुरू होणार होते म्हणून मग ना मी दोघींना अभ्यासालाही बसवलेलं होतं किचनमध्येच की जेणेकरून माझंही लक्ष राहील आणि काही अडलं तर मग लगेच मुलांना विचारता येतं. सकाळच्या ना 3 पोळ्या शिल्लक होत्या म्हणून मग मी त्याचा कालाही करून घेणार होती. काहीजण चुरमा म्हणतात, काहीजण काला म्हणतात, काहीजण चिवडा पण म्हणतात. तर लसूण घेतले, आपलं थोडंसं आलं घेतलं आणि जिरं घेतलं. ते खलबत्त्यात कुटून घेतलं आणि हे कुटल्यानंतर मी त्यात थोडंसं
आपलं किसलेलं खोबरं टाकलं. खिचडीसाठी ना आम्ही हे घेतोच किंवा मिक्सरमधून काढून घेतो, पण मिक्सरमधून आता आज मला काही काढायचं नव्हतं. माझ्याकडे जो दगडी खलबत्ता आहे ना त्याच्यामध्ये छान कुटलं जातं, पण तो नेमका मी इकडे आणलेला नाही आहे. डाळ आणि तांदूळ ना मी आधीच काढून ठेवलेले होते, मग त्यामुळे म्हणजे झटपट होईल की घाई गडबड होणार नाही. नंतर खिचडी टाकून झाली आणि त्यासोबतच मी आता पोळ्यांचा काला करायला घेतला. आपलं ते सगळेजण आपण फक्त थोडाफार फरक असतो बनवण्याच्या पद्धतीत. जसं पोहे बनवतो ना अगदी तसंच बनवते मी याला. छान लागतो, मुलीही आवडीने खातात आणि पोळ्याही संपून जातात, वाया जात नाही. महत्त्वाचं म्हणजे रात्री ना जेवणानंतर ना घर आवरायला किंवा किचन ओटा आवरायला ना खरं तर कंटाळा येतो आणि इच्छाच होत नाही. म्हणून ना मग मी काय करते की जेवण करण्यापूर्वीच ना किचन ओटा जवळपास 90% आवरून घेत असते. जेवढी साचलेली भांडी असतात ना तीही मी संपूर्ण घासून घेत असते की जेणेकरून नंतर मला लोड नको. नंतर मुलींचा अभ्यासही असतो, मग तेही लक्ष द्यायचं असतं. परत काही छोटी मोठी कामं असतात तर तीही आवरायची असतात. म्हणून ना मग शक्य झालं तर जेवण बनवताना किंवा बनवल्या गेल्यानंतर जो वेळ असतो ना मधला, त्या वेळामध्ये मी संपूर्ण ही कामं करून घेते. आणि जेवणानंतर ना किचन ओट्यावरती जर खूप सारा पसारा पडलेला असेल तर तो खूप आपल्याला असा जड वाटायला लागतो. नंतर मला कमेंट्स आली होती की पिंक कलरचे आणि ब्ल्यू कलरचे डबे मी कुठून घेतलेले आहेत. हे जिओ मार्टमधून घेतलेले आहेत. 98 की 99 रुपीजचा एक डब्बा आहे. चांगली क्वालिटी आहे. आपल्या सगळ्यांकडे ना सारखाच वेळ असतो, सारखेच तास असतात आणि जवळपास सगळ्यांची कामं सारखीच असतात, फक्त थोडाफार फरक असतो. प्रत्येक स्त्री ही दिवसभर भरपूर कामं करत असते, कारण की सगळ्यांचे आवराआवरी घरातली, नंतर मुलांचा अभ्यास, मुलांचं आवरणं, यामध्ये ना कसा वेळ जातो ना ते सुद्धा आपल्याला कळत नाही. असलेल्या वेळाचा आपण कशा प्रकारे उपयोग करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचं ना एक वेगवेगळं रुटीन असतं. वेळ जरी आपल्याकडे सारखा असला, कामं करण्याची पद्धत ना वेगवेगळी असते. त्यामुळे ना काही जणांना तीच कामं इतकी अवघड वाटतात, इतकी जड वाटतात तर नकोशी वाटतात. आणि काही जणांचं ना कामं करण्याची म्हणजे एक वेगळी पद्धत असते की ज्याच्याने ना त्यांना कंटाळा येत नाही किंवा म्हणजे ते आवडीने त्या गोष्टी करत असतात. म्हणून मग ना त्यांचं पटकन आवरलं जातं, त्यांचं घर नेहमी स्वच्छ दिसतं. हा या दोन गोष्टींमधला फरक आहे. मी असं म्हणणार नाही की सततच कामं करत राहा, सतत घर स्वच्छ करत राहा, म्हणजे त्याच्यातच तुम्ही बिझी राहा. पण मी एक सांगेन की जो वेळ आपल्याला सगळ्यांना मिळतो ना तर त्या वेळेचा उपयोग करून कमी वेळात म्हणजे ही कामं करून टाकली ना नंतर भरपूर सारा वेळ आपल्याकडे शिल्लक राहत असतो. बऱ्याचदा ना आपलं किंवा इतरांचं म्हणणं असतं आमच्याकडे वेळच नाही आहे, आम्हाला वेळच मिळत नाही, कामं इतकी असतात आणि आम्ही कितीही कामं केली तरी घरात नेहमीच पसारा दिसतो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण एकंदरीत ना मी असं बऱ्याच जणींचं ऑब्झर्वेशन केलं. काही स्त्रियांना कंटिन्यू फोनवर बोलत असतात. म्हणजे बोलू नका हेही म्हणणार नाही, तो मला अधिकारही नाही. पण आपली जी कामं महत्त्वाची आहेत ना त्यांना नक्कीच आपण वेळ द्यायला हवा. आधी तीही करायला हवी. नंतर कंटिन्यू फोनवर बोलत असल्यामुळे आपलं ना कामाकडे म्हणजे जवळपास लक्षच नसतं. आणि दुसरी गोष्ट, काही जण सतत म्हणजे आजूबाजूला जोही भेटेल ना त्याच्याशी खूप साऱ्या अशा गप्पा मारत असतात. त्याच्यातनं घरातलं आवरणं राहून जातं आणि मग नंतर ज्यावेळेस ही वेळ कामं करण्याची वेळ निघून जाते ना मग नंतर आपल्याला कंटाळा येतो, चिडचिड होते आणि असं वाटतं की अरे आपल्याकडे तर वेळच नाही, आपण सकाळपासून फक्त कामच करत होतो, असंही फील व्हायला लागतं. म्हणून कामांच्या वेळेस कामं करून घेतली की आपलं म्हणजे ना एकदम व्यवस्थित असं नियोजन होत असतं. ऐन स्वयंपाकाच्या वेळेस गप्पा मारणं, नंतर मग स्वयंपाकाची वेळ निघून जाते, नंतर मुलांनाही भूक लागते आणि चिडचिड होते, कारण की आपलीही चिडचिड होते आणि घरच्यांवरतीही आपण करत राहतो.
मग ना या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर नक्कीच आपल्यात बदल होतील. नंतर जेवण बनवल्यानंतर आवरल्यानंतर बराचसा वेळ असतो. नक्कीच आपण त्या वेळामध्ये आपण गप्पा मारू शकतो किंवा इतर कामं जी आवडतात ती करू शकतो. वेळेच्या वेळेस जेवण बनवणं, वेळेवरच जी कामं असतील ती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी बाहेर गेली ना त्यावेळेस ना तनिष्का उन्नतीला कपडे काढायला सांगून गेलेली होती. तर त्यांनी काढलेले पण ह्या बेडवरतीच त्यांनी फेकून दिलेले आणि मग नंतर मम्मी घरी नसल्यावरती ना मुलांना म्हणजे विचारायलाच नको, भरपूर असा पसारा करून ठेवतात. बॅगा तशाच ओपन ठेवलेल्या, नंतर पुस्तकं, पेन पडलेली सगळीकडे. तर संपूर्ण मी आता रात्रीच आवरून घेते की जेणेकरून सकाळी मला खूप रिलॅक्स फील होईल आणि ताण म्हणजे स्ट्रेस फ्री असं माझं मॉर्निंग रुटीन असेल. कारण की हे संपूर्ण आवरलेलं असलं ना घर रात्रीच, मग सकाळी ना एकदम फ्रेश फील होतं आणि कामाचा खूप लोड येत नाही. आता सध्या तर माझं ना जवळपास 12पर्यंत संपूर्ण काम संपून जातं म्हणजे. आणि त्यामुळेच मी तुमच्यासोबत इतके व्हिडिओ म्हणजे आधीच्या कंपेअरने ना आता मी लवकर टाकायला लागलेली आहे. कारण की मी पण स्वतःचं एक नियोजन करून घेतलेलं आहे आणि 12पर्यंत ना मी काम संपवूनच टाकते की जेणेकरून मला शूटिंगलाही वेळ मिळतो आणि एडिटिंग या सगळ्या गोष्टींसाठी मी वेळ काढू शकते. नाहीतर दिवसभरच घरातलंच काम करत बसलं ना तर या बाकीच्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. ते ना पद्मिनी ताई आणि अजून एका आय डीवरून विचारलं गेलं होतं की तुम्ही कुठला झाडू वापरतात. तर मी हा ना गालाचा वापरते. तुम्ही घेणार ना तर गालाचा शॉर्ट जो छोटा असतो ना तो न घेता लांबवाला घ्या. आणि माझ्याकडून अजून एक झालं की बघा मागे ना दांडी जी दिसते हातात मी पकडलेली, तर तो कॉर्नर ब्लॅक आहे आणि वरचा ब्ल्यू आहे. तर एक म्हणजे त्याला जॉईंट आहे, ब्लॅक कलरचा जो भाग आहे तो. तर जॉईंटवाला घेऊ नका, म्हणजे तो वरती खाली होतो, त्याची हाईटी वाढते. पण काय होतं काही वेळाने ना तो सैल होऊन जातो आणि नंतर ना सारखं झाडताना ना खूप मोठा झाडू तयार होतो. तर घेताना एक सलग असा झाडू घ्या, फक्त उंच घ्या. छोटा झाडू पण काही दिवसांनी ना म्हणजे जड होतो आणि आपल्याला झाडायला खूप छोटा पडतो. नंतर स्कॉच ब्राईटचा पण येतो, ज्याला म्हणजे डस्ट फ्रीवाले हे जे झाडू आहेत ते छान असतात. हेच वापरते बऱ्याच वर्षापासून. यांना ना हे काय करतात, जे केस असतात ना आपले खाली घरावरती टाईल्सवरती पडलेले घरामध्ये, तर ते सगळे ह्या झाडूंना लागून जातात आणि याला इझिली स्वच्छही करता येतं. म्हणून ना मला हाच झाडू आवडतो. मुलींचे ना शाळेचे युनिफॉर्मही मी सकाळसाठी काढून ठेवलेले की जेणेकरून सकाळी घाई होणार नाही. आणि आता संपूर्ण घर ना मी रात्री स्वच्छ करून ठेवलेलं आहे की जेणेकरून सकाळी माझी तीही घाई होणार नाही. पण मी बाकीचं दाखवलं नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. त्यानंतर किचन ओटाही मी आवरून घेतलेला. पण ना मला उन्नतीचा अभ्यास घ्यायचा होता म्हणून मग मी ते शूटिंग करत बसले नाही. चला परत भेटूया आपण अशा नवीन छानशा व्हिडिओसोबत.